आणि आता आपल्याला शिवसेनेची गरज नाही अशा प्रकारचं एक वातावरण त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला। आणि अर्थात 2014 मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांना झुकवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा महाराष्ट्र झुकणारा नव्हे तर झुकवणारा आहे आणि दिल्लीच्या तख्ताला तर कधीही न मानणारा हा महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अटी मान्य केल्या नाही आणि ती युती त्यावेळेस तुटली। भाजपने अख्ख्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या आपल्या टीम या महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी पाठवल्या आणि जीवाचं रान केलं फक्त कशासाठी? ज्या मित्रांनी 25 वर्ष साथ दिलेली आहे त्या शिवसेनेला संपवण्यासाठी। कारण 2014च्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं म्हणजे सगळं धुळधाण उडालेली होती। त्याच्यामुळे मुख्य विरोधक जर कोणी असेल तर तो शिवसेना हा होता। मग त्याच्यामध्ये राज ठाकरे यांची मदत घेण्यात आली। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध लोक उभी केली, परंतु भाजपच्या विरुद्ध उभं केले नाही। म्हणजे असे बरेच प्रकार भाजपने त्यावेळेस करून बघितले, परंतु या सगळ्या गोष्टींना पुरून उरली ती शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि मग आपला हा वार फुका गेला हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर भाजपने परत एकदा शिवसेनेला दाबण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला। म्हणजे ज्या राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे रडगाणे गाऊन गाऊन या महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत येऊ पाहत होती, त्याच राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी पाठिंब्यावरती यांनी सरकार स्थापन केलं। आणि तिथेच भाजपने क्लिअर केलं की सत्तेपेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची नाही। तत्व, विचार, निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बासनात गुंडाळलेल्या आहे। सत्ता एकमेव आमचं तत्व आहे, सत्ता एकमेव आमचं सूत्र आहे आणि ते आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही सोबत गेले तर चालतं। म्हणजे 25 वर्ष मैत्री असलेल्या शिवसेना सोडून शरद पवार, अजित पवार यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारांचे आरोप करणारी भाजप ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून घेतलेल्या पाठिंब्यावरती सरकार बनवलं। त्याच्यानंतर परत उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्यात आलं, कदाचित काही सर्वे असतील, काही रिपोर्ट्स असतील, आणि मग पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत बसले। हे सगळं झालं तरी सुद्धा 2019 मध्ये भाजपची सत्तेची भूक काही कमी झाली नाही आणि 2019 मध्ये एकत्रित निवडणुका लढवून शिवसेनेला कसं हरवायचं या एकमेव गोष्टीसाठी भाजपने जीवाचं रान केलं।